आता शिमगो इलेलो आणि उद्या होळी असा आणि होळीच्या आदल्या दिवशी सगळ्यात मोठा उत्सव ह्यो केलो जाता म्हणजे श्रीदेव गिरोबा उत्सव। तर गिरोबा उत्सव म्हणजे फणसात देव असलेलो ह्यो गिरोबा उत्सव हा तो आपण आता बघणार असो सांगली गावात जाऊन। तर ह्या वर्षीचा उत्सव कशा प्रकारे साजरा केलो जाता तो ह्या व्हिडिओतून माझ्या तुमका दिसणार आहे। तर तुम्ही नवीन असाल तर कोकणचा मनीष यूट्यूब चॅनलला नक्की एकदा सबस्क्राईब करून घ्या। चला तर जाऊया थेट सांगली गावात गिरोबा उत्सव। नाही आता आम्ही येऊन पोचलो सांगली गावात। तर सांगली गावात आज होळी आहे, सगळ्यात कोकणातली सगळ्यात मोठी होळी। तर माझ्यावर सिद्धेश असा, सिद्धेश आणि कोकणचा रायडर असा। तर समोर गेले चलत चलत ते। तर कशा प्रकारे ह्या वर्षीचो गिरोबा उत्सव असा तो तुमका बघूक मिळतलो। तर चला तर आपण तुमका आता मी दाखवतोय। पाठीमागे तुम्ही बघू शकताय विद्युत रोषणाई कशा पूर्ण तुम्ही बघू शकताय, पूर्ण देवळापर्यंत ही विद्युत रोषणाई केलेली असा। आणि आता आम्ही देवळापर्यंत तुमका देवळाकडे जातोय। ही जी विद्युत रोषणाई आहे ना ती गिरोबा मंदिर पर्यंत केलेली आहे। तुम्ही बघू शकताय जवळपास 2 किलोमीटर तरी ही विद्युत रोषणाई केलेली आहे आणि खूप मस्त वाटतंय। म्हणजे आता आम्ही येऊन पोचलो सांगली गावात। गिरोबा उत्सव तुमका ह्या वर्षी जो कशा प्रकारे साजरा केला जाता तो तुमका ह्या व्हिडिओत बघूक मिळणार असा। तर आता आम्ही पहिली बघूया मंदिराच्या अवतीभोवती केलेली ही विद्युत रोषणाई। त्याच्यानंतर थेट जाऊया ज्या फणस ह्या वर्षीचो फणस तोडलो असा म्हणजे तो आता बघू आपण जाणार असो। तर आता मंदिराच्या बरोबर आपण जवळ इलेलो असो। तर तुमका सगळी विद्युत रोषणाई मी दाखवते, तर चला बघूया। तर बघू शकता ह्या वर्षी पण देवाच्या भेटीसाठी किती भाविक गेलेले असतात, भक्तजण गेलेले। आणि अचानक मंडळी काय झाला, लाईटच गेली। ते आता बघा पण गारायना घालणारे हे जबरदस्त गारायना घालतात, तुम्ही बघू शकता। दरवर्षी गिरोबा मंदिरची कौला ही उतरली जातात कारण ही होळी ह्या साईडने हाणली जातात। पूर्वी स्थापन केलेली गिरोबा देवाची ही शिवलिंगा ठेवण्याची जागा पण ही वेगळी असा, तुम्ही बघू शकता। कितीही गर्दी असून ते देवाच्या समोर पद्धतशीर गारायना इकडे घातलं जातं। बघू शकते तुमका आता दाखवतोय कशा प्रकारे गारायना घातलं जातं। आणि ही आता पूर्वीचं जे देव असा शिवलिंग ते आता काढूच्यासाठी ही माती काढली जातात। फणसाच्या झाडात दैवत्व मानणारे सांगली गावचे हे गावकरी ही सांगली गावची होळी ही बघण्यासारखी असता, आगळी वेगळी होळी असता। अशी होळी तुमका कोकणात खयत बघू मिळाची नाही। म्हणान हेका कोकणातील जगप्रसिद्ध अशी सांगली गावाची गिरोबा उत्सव म्हटलं जाता, गिरोबा देवाची होळी। मंडई मंदिराच्या समोर बघू शकताय सगळी दुकानं इलेली आहेत, जशी खाज्यांची, चाय भजीची हॉटेला, खेळण्यांची दुकानं अशी बऱ्याच प्रमाणात तुमका दुकानं दिसतात। आणि विद्युत रोषणाई तुम्ही बघू शकताय मंदिराभोवती कशा प्रकारे केली आहे। आणि ह्या वर्षी माणसांची गर्दी तुमका कमी दिसत असली त्याचं कारण मी तुमका व्हिडिओच्या पुढे सांगतोय। तर मंडळी ह्या वर्षीची तुमका मी विद्युत रोषणाई मंदिराकडे बघितली आता। तर सिद्धेश आणि मी ज्या ठिकाणी आता फणसाचं देव म्हणजे गिरोबा देव ते आता होळी आता ते तोडली जातात त्या ठिकाणी आता आम्ही जातो। तर होळी आता माझ्या मते जवळपास बाकीचे सगळे सांगतात 1-1.5 तास असा। बघूया आता आपल्याला किती वेळ लागतो होळीच्या हाणूक। आणि पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या कोकणचं मनीष यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। तर कोकणचा रायडर आणि ते पुढे गेले आणि विद्युत रोषणाई बघा किती भारी केली आहे। तर आता बघू जाऊया त्या ठिकाणी आता नवीन गिरोबाची जी मूर्ती असा ती आता आणणार असतात। तर त्या ठिकाणी आता आम्ही जातो, चला त्याच ठिकाणी जाऊन तुमका मी दाखवतो। मंडळी तुम्ही बघू शकता दरवर्षी इकडच्या गावचे हे लोक नियोजन ह्या वेगळा करतात। आणि तुम्ही बघू शकता कशा प्रकारे या शिवलिंग केलेला होता, हे पण तुम्ही बघू शकता कशा प्रकारे विद्युत रोषणाई केलेली आहे। सजावट बघा किती सुंदर केलेली आहे। तुमका मी मगाशी सांगत होते गर्दी कमी कारण सगळे श्रीदेव गिरोबा देवाचा जो ह्या वर्षीचा शिवलिंग तयार केला जाता फणसाच्या खोडापासून त्या ठिकाणी सगळे जमले। आता बघू शकता तुमका मी दाखवतोय कशा प्रकारे ह्या शिवलिंग तयार केला जाता आणि सगळ्यांची कामं ही वाटून दिली जातात आणि प्रत्येक जण आपापला हे काम मोठ्या उत्साहात आणि आनंदात करत असतं। तुम्ही बघू शकताय कशा प्रकारे ह्या श्रीदेव गिरोबा देवाचा आकार ह्यो साकारला जाता।
आणि कशा प्रकारे हे आता तुमका मी जवळ जाऊन दाखवतोय कशा प्रकारे हे जी तासणी म्हणतात तर शिवलिंगाचा पूर्ण असा गोल करतले आणि त्याच्यानंतर पूजा वगैरे करून श्री देव गिरोबा देव हे देवळाकडे नेलो जाता। म्हणजे ह्या वर्षीची ही सगळ्यात कोकणातली सगळ्यात मोठी आणि पहिली होळी आहे। फणसाच्या खोडापासून श्रीदेव गिरोबा देवाची स्थापना केली जाते आणि ह्या ज्या खाप दिसतात त्या ठिकाणी ह्या सोना अडकवला जातात तुम्ही बघू शकता। आणि आता श्रीदेव गिरोबा देव आता देवळाकडे नेलो जातो तो तुम्ही बघा। आणि कशा प्रकारे ह्या कसा काय असता तर मी तुमका काय सॉंग बिंग लावचे ना जा रिअलिस्टिक सगळा असा तर मी दाखवतोय खरोखर कसा काय असा तर तुमका अनुभवा। कारण दरवर्षी कोणाक योग मिळणार नाही आणि ही इकडे येल्यानंतर एक व्हायब्रेशन येता आणि एक डिवाइन पॉवर मिळता। मी तुमका एक सांगते माका पण बरोबर नव्हता तब्येत बरी नव्हती पण हा येल्यानंतर एक ऊर्जा प्राप्त झाली आणि माका पण एक जोश इलो की बाबा व्हिडिओ करूचो तर हे आता पडली असतं। त्याच्यानंतर हे पूजा वगैरे करून निशाणे वगैरे घेऊन झाल्यानंतर ही आता होळी उचलली जातं। म्हणजे श्रीदेव गिरोबा देवाची ही नवीन ज्या शिवलिंग तयार केलं जातं आता श्रीदेव गिरोबा मंदिरकडे नेला जातात। तर चला आता बघूया। हर हर महादेव या जय घोषात पूर्ण सगळे भाविक असे घोषणा देत श्रीदेव गिरोबा देवाची ही होळी उचलली जातात। तुम्ही बघू शकता ह्या देवाची ही होळी उचलू गावातले गावकरी सगळे कसे उत्सुक आणि आनंदाने हे उचलूक धावतो तुम्ही बघू शकता। आणि भरपूर जड असतात फणसाच्या खोडापासून तयार केलेले श्रीदेव गिरोबा देवाचे हा शिवलिंग श्रीदेव गिरोबा मंदिरापर्यंत नेला जातात। दरवर्षी मंडळी प्रत्येक वेगवेगळ्या वाडीत ह्या फणसाचं झाड ठरवलं जातं मानवलं जातं आणि त्याची पूजा करून नंतर श्रीदेव गिरोबा देवाचा सगळं ह्या केलं जातं। आणि ह्या यंदाची होती ती सावण टेमवर ते श्रीदेव गिरोबा देवाची ही होळी होती। तर कशा प्रकारे ही होळी नेली जाता जवळपास 1-2 किलोमीटर लांब मंदिर असं आणि 1-2 किलोमीटर लांब नेणं ह्या खूप सोपी गोष्ट नाही मंडळीत। आता बघा आणि व्हिडिओ एन्जॉय करा।
ही मंडई पडली घेऊन आता हे पुढे चालतात निशाणे वगैरे घेऊन, कारण ह्या पडलीत न्हावा नसता देवाचा. तुम्ही बघू शकताय, तुमका मी पुढे दाखवतोय. मंडई बघू शकता, अप्रतिम असा वडाच्या झाडाच्या भोवती किती सुंदर रांगोळी काढलेली असा. येणाऱ्या भाविकांचं स्वागत करण्यासाठी तुम्ही बघू शकता, जबरदस्त रांगोळी असा. अशी तुम्ही रांगोळी काही बघूकच नसतली. फटाक्यांची आतिषबाजी बघा आता होता, पण बरा की दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी थोडे जरा फटाके कमी असतात. तुम्ही बघू शकता, प्रदूषण कमी आहे तुमका बघूक मिळत. म्हणजे ह्या वर्षी तो कशा प्रकारे गिरोबा उत्सव साजरो केलो आणि पूर्ण तुमका मी गिरोबा उत्सव कशा प्रकारे हाणतात, खूप लांबून आणतात. जवळजवळ आज आम्ही 2 किलोमीटर तरी चाललो, 2 किलोमीटर लांबून गावातून हाणतात. आणि अशा प्रकारे जो तुमचा गिरोबा उत्सव ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दिसणारा कशा प्रकारे साजरा केला जातो. आणि ह्या दिवशी शिरवाळे केले जातात ह्या गावात, आणि शिरवाळ्याचं नैवेद्य दाखवलं जातं तेव्हा, म्हणजे सगळ्या प्रत्येक घराने असतात. आणि यंदाचा गिरोबा उत्सव कशा प्रकारे साजरा केला तर तुम्ही ह्या व्हिडिओतून बघलाय. व्हिडिओ जर तुमका आवडला असेल तर कोकण जमानीच्या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा, आणि आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता म्हणजे आम्ही येऊन पोचलो मंदिराच्या गाभाऱ्यात. मंदिराच्या गाभाऱ्याची जी आता पूर्वीचा जो देव असा गिरोबा देवाची ही शिवलिंग त्या काढून झाल्यानंतर ह्यांची भेटीगाठी केल्यानंतर आता नवीन जी होळी असा शिवलिंग म्हणतात गिरोबा देवची स्थापना केली जातात. गिरोबा देवाची ह्या वर्षीची होळी आता देवळापर्यंत गेलेली आहे. म्हणजे श्रीदेव गिरोबा देवाचं शिवलिंग आता तुम्ही बघू शकता. थोड्याच वेळात आता हर हर महादेवचं जल्लोष करत शिवलिंगाची स्थापना करणार असेल.
आता मंडळी सगळ्या झाला, देवांची भेटीगाठी करून झालेली असत. आता नवीन होळी घालण्यात येते. आता टाळ बांधूचं काम सुरू आहे. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे टाळ बांधतात ते. तर आता मंडळी हे शिवलिंग असा गेल्या वर्षीचा शिवलिंग स्थापन केलेला असा, त्याच्या जागेवर नवीन शिवलिंग स्थापन करतात. म्हणजे श्रीदेव गिरोबा देवाचं नवीन स्थापना होता ह्या ठिकाणी. तर बघू शकता आता ह्या शिवलिंग कशा प्रकारे काढल्या जातात. तर बघा अशा प्रकारे मंडळी 2025 गिरोबा उत्सव ह्या वर्षीचं पहिली होळी यंदाची साजरी झालेली असा. तर आता हे गिरोबा उत्सवचं जो शिवलिंग म्हणजे ही होळी जे बरोबर मंदिराच्या समोर येता काय नाही तर सगळेजण बघतात आणि त्याच्यानंतर सगळ्यानंतर त्याच्या परत ते सुतार वगैरे येऊन परत पूर्ण प्लेन करून नंतर एका डोळे वगैरे सगळं काढून नंतर पूजा वगैरे करून सकाळी नंतर पूजा वगैरे करून परत भाविक भक्तजण हे नारळ वगैरे ठेवून घेत असतात. आता बघा सगळे आता माती वगैरे ओढतात. हे असं हे कोकणातले जे सण आहेत हे होळी जगप्रसिद्ध ही होळी गिरोबा देवाची होळी तुमका बघूच्यासाठी हे कोकणात येऊकच होया. लांब लांबून लोक सुट्टी घेऊन येतात आणि ही मजा ही फक्त कोकणातच असा म्हणतो सांगतं. मंदिराच्या बाहेर सुद्धा ही देवाची लहान होळी उभारली जातात तुम्ही बघू शकताय. मित्रांनो यावर्षी जो गिरोबा उत्सव कशा प्रकारे साजरा झाला तुमका ह्या व्हिडिओत बघूक मिळणार असा. तर आता वाजले 5:45 तर आम्ही आता निघणार असो घराक जाऊच्यासाठी. व्हिडिओ आवडला असा तर कोकण जवानी यूट्यूब चॅनलला नक्की एकदा सबस्क्राईब करून घ्या. माझ्यावर कोकणचा रायडर त्याच्या यूट्यूब चॅनलवर ते येणार असा व्हिडिओ. तर नक्की सगळ्यांनी दोन्ही चॅनलवर जाऊन बघा. आणि सिद्धेश्वर कॉम्पिटिशनमध्ये चॅनल येतात एका चेक नको करू तुम्ही आमच्या चॅनलवर नक्की बघा. तर चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये.